समजा तुम्हाला जर 10 लाख रुपये सापडले आणि ते पैसे तुम्ही ज्याचे आहेत त्याला दिलेच नाहीत तर, परंतु पुण्यात एका कचरा वेचणाऱ्या काकूने त्यांना 10 लाख रुपये जे सापडले ते प्रामाणिकपणे ज्याचे होते त्याला दिले आहेत. आणि नेमकं ही घटना काय घडली हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काकू, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला हे नेमकं पैसे कुणाचे होते, कसे सापडले, कुठं सापडले हे सुद्धा सांगा. मी अंजू बाळासाहेब माने, मी कचरा वेचक, घरोघरी कचरा गोळा करते मेडिकल लाईन मधला. आणि मिसरोशी पेठ मध्ये 3री 4थी पिढी आहे माझी. आणि मी लहानपणापासून याच कामात आहे, कचरा वेचक मध्ये. हो. आणि त्या दिवशी काय झालं, म्हणजे त्या दिवशी मी ना कचरा सगळा पडला होता ना असा आजूबाजूनी, तर मी वेचून त्यामध्ये टाकला. तर ती औषध गोळ्याची बॅग होती, ते पैसे मला माहितच नाही म्हणून मी टाकले त्यामध्ये. हे कुठं घडले? हे सदाशी पेठ मध्ये. मग ते खोललं तर त्या मुलांना बोलावलं मी, म्हणलं आपली बॅग नाही का ती वही पुस्तक बघा, त्या माणसाला बोलवून आणा. मग त्यांनी बोलवून आणलं आणि ते खोललं तर ती बॅग बी खुलली, तर खूप सारे पैसे होते बॅग मध्ये. आणि मग ते माणसं हाय पाय झालं, 2 तास बॅग माझ्या पैसे होती. मग ते माणसं हाय पाय झालता, मग त्याला घेऊन आला. मग थोडं पाणी बिणी पाजलं, बसवलं, ती बॅग परत केली. ते तुम्हाला नेमकं काय म्हणाले तेव्हा? खूप अभिनंदन केलं त्यांनी माझं, आणि नाही का सत्कार बी केला, साडी दिली आणि 1100 रुपये टाकले त्यात. आणि त्यांच्या भावना काय होत्या नेमक्या? खूप चांगला देव माणूस म्हणले, दिवे म्हणजे तुम्ही देवीच्या रूपातच भेटला मला. त्यांनी सांगितलं का हे पैसे कशाचे होते, काय होते? ते मेडिकल लाईनच करतात ना, डिलिव्हरीचेच होते म्हणले, माझे द्यायच्यात दुसऱ्यांना असे म्हणले. आजचा जमाना असा आहे की आता तुम्हाला जर 10 लाख रुपये सापडले तर तुम्ही 10 लाखाचं काही करू शकला असता. घरात सोने घेऊ शकला असता किंवा तुमच्या मुलांच्या ह्याच्या भवितव्यासाठी हे करू शकला असता, पण तुम्ही प्रामाणिकपणे जे पैसे दिले, तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही छान वाटतंय एकदम, माझ्या मुलांना आशीर्वाद भेटू बस एवढीच अपेक्षा. पण त्या पैसे तुम्ही खर्च करू शकला असता ना. तुम्ही हेच कष्ट का जाऊ द्या आम्हाला, जेवढं कष्टाचे आहे तेच जाऊ द्या आम्हाला, बस एवढंच माझं आहे. तुमचा दिनक्रम कसा असतो मग? दिनक्रम म्हणजे का मला आहे ना 70 रुपये घराकडे भेटतात, 100 दुकानाकडे भेटतात, तेवढंच. कोणतं पैसे देत बी नाही, काय नाही, नुसता कचरा घेऊन जायला होतात. पैसे देत नाहीत काय कोण पण देत नाही, ते मला कचऱ्यात तुम्हाला पैसे मिळतात हेच का, आणि वर्ण बी भेटत असतात, पण आम्हाला वर्ण पैसे नाही. कचऱ्याचे किती मिळतात नेमकं मग तुम्हाला? 4-5 हजार रुपये भेटतात महिन्याला, बस एवढंच. पण तुम्हाला मग 4-5 हजार ह्यात भेटतात, तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळत होते ना. नको मला, एवढे कष्टाचेच मिळू दे मला, आणि माझ्या मुलांना ते पुढे जाऊ दे बस. तुमचे जे पती आहेत ते काय करतात? म्हणजे ते माझ्याबरोबर कचरा बिचरा टाकतात. आणि मुलं काय करतात तुमची? मुलं फार शिकलेले आहेत, फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे की माझ्या मुलांना नोकरी लागू, बस शिकलेले आहेत ते. तर आपल्यासोबत त्यांची मुलगी सुद्धा आहे. ताई, तुला नेमकं काय वाटतं? आईने जे 10 लाख रुपये मिळाले होते ते माघारी दिले, तुमच्या भावना नेमक्या काय होत्या? आणि तुम्हाला जेव्हा आईने सांगितलेलं का मला एवढे पैसे सापडले? मला तर पहिला विश्वास नाही बसला. मी तर इथं नव्हते, तिने मला फोन केला आणि मला म्हटली मला एवढे पैसे सापडलेत. आधी तर मी चिडले तिच्यावर, म्हणलं ह्या ऑनलाईनच्या जमान्यात कोण कॅश नाही बाळगत, आणि फोन ठेव, मी तुला करते नंतर. आणि नंतर मग मी प्रत्यक्षात आले तेव्हा बघितलं तर ती मला सांगत होती, तरी पण मला विश्वास नव्हता बसत. पण प्रत्यक्षात तो माणूस माझ्या समोर आला तिला 600 रुपये गिफ्ट म्हणून द्यायला, तेव्हा मग मी बघितलं तर मम्मी म्हंटली बघ हेच होते ते. म्हणलं अरे आप थे? बोले हाँ मैं था, आपकी मम्मी मेरे नसीब में थी इसलिए मुझे आज मेरा पैसा मिल गया, बहुत अच्छा है वो मेरे लिए, वो माता नहीं क्या असं बोला. आणि मग तो निघून गेला. मग मला विश्वास बसला की मम्मी खरं बोलतीये आणि मम्मी खूप प्रामाणिक आहे. आधीपासूनच आम्हाला पण ती सांगते की प्रामाणिक राहायचं, तुम्ही जर 10 घेतले ना तुमचे 1000 जातील, तर तसं नाही वागायचं. तुमच्या नेमक्या घरच्यांच्या भावना काय आहेत मग? खूप भारी वाटतंय, म्हणजे सगळ्या घरी तिची चर्चा आहे की अरे खूप मोठं काम केलंय. जर एखादा व्यक्ती असताना तो घेऊन कधीच पळाला असता, किंवा तिला बोलतात की कोणता व्यक्ती असता तो घेऊन कधीच पळाला असता, किंवा नाही का त्यांनी काहीतरी युज केलं असतं किंवा कुणाच्या लग्नाला युज केलं असतं, पण तुम्ही दिले प्रामाणिकपणे, खूप चांगले, आणि तुम्ही पहिल्यापासूनच प्रामाणिक आहे असं सगळे बोलतात. आईचा आता सगळीकडे सत्कार होतोय, सगळीकडे कौतुक होते, भारी वाटते मला तर. आय एम प्राऊड ऑफ यू मॉम. म्हणजे मम्मीला खूप असं भारी वाटते मला की
ती खरंच म्हणजे शब्द नाहीयेत. त्यांचा मुलगा सुद्धा आपल्या सोबत आहे. दादा तुझं नाव काय आहे? विनायक बाळासाहेब माने. तुला नेमकं काय आता भावना काय तुमच्या काय? म्हणजे आता सांगू नाही शकत, शब्दात तर सांगू नाही शकत, शब्द अपुरे आहेत त्यामध्ये. तर ते एक म्हणजे त्याला दिला आमचे चांगले, म्हणजे आम्हाला चांगलं प्राऊड फील वाटलं. एक जर आम्ही पैसे घेतले असते तर ते पसले नसते काय वाटलं. तो पण एक म्हणजे कष्ट करूनच कमवलेले त्यांनी पैसे आहेत, त्याच्यामुळे त्याला काय 15-20 हजार रुपये पगार असेल. आणि त्यामुळे म्हणजे त्यांनी आमचं म्हणजे हे मोठं मार्केट आहे मेडिकलचं. त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर नाही का कष्टकर म्हणजे सगळे डिलिव्हरी बॉय आहेत ना, ते काम करतात, त्यांच्या अंडर काम करतात ते सगळे मेडिकलवाले. त्यांचं ते आतून नातं म्हणजे त्यांचा विश्वासघात करायचा नाही आपल्याला. म्हणजे आपलं म्हणजे त्याच्यामध्ये आपलं वाईट व्हायचं नाही, चांगलंच व्हायचं. आमचं म्हणजे पुढं आता आमची म्हणजे आईंची खूप म्हणजे आमचे आजी जे वगैरे सगळे काम केलेले, खूप पहिलं वाडे होते इथं, तेव्हापासून आई काम करते. आणि कसं छोटे जरी स्ट्रीप भेटले नाही मेडिकल लाईन तरी ते देऊन टाकतो, आम्ही त्यांना देऊन टाकतो. त्याच्यामुळे मग आपण एवढीशी स्ट्रीप देतो तर 10 लाख आपल्यासाठी काही देऊन टाकावे म्हणून आम्ही कशाचाही विचार न करता आम्ही त्यांना देऊन टाकले ते पैसे. म्हणून आम्हाला म्हणजे चांगलं वाटतं आता की त्याला देऊन टाकलेत पैसे. तर आपण बघू शकता की या अंजू माने आहेत, त्यांना 10 लाख रुपये सापडले होते आणि त्यांनी प्रामाणिकपणे ते पैसे ज्यांचे होते त्यांना परत केलेले आहेत. आता त्यांचा सगळीकडे सत्कार होतोय, सगळीकडे त्यांचं कौतुक होत आहे. अक्षय जांभळे, आपलं महानगर, पुणे.